नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते राजकीय वर्तुळात. कल्याण डोंबिवलीतलं राजकारण पाहून शिसारी आली आहे. हे उद्गार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्ताने षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लवचिक राजकारणाची उद्विग्नता राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. कार्यक्रमात पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तर आता बाळासाहेब असते तर आजची राजकीय परिस्थिती पाहून ते व्यथित झाले असते अशी खंतही राज यांनी व्यक्त केली. पाहूया आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. पण आज महाराष्ट्राच्या आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांशी बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते. आता इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राच्या आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं. तर याच कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडले तेही पाहूया.